मित्रांनो, ज्या दिवशी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी देह ठेवला त्या दिवशी संपूर्ण अक्कलकोट रडत होतं. सेवेकरी, भक्त, गावकरी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण स्वामी समर्थांनी देह सोडताना असा एक दिव्य मार्ग दाखवला की तो प्रसंग ऐकला तर आजही अंगावर शहारे येतात. आणि त्याचबरोबर या ग्रंथाचे लेखक स्वतःची ओळख सांगतात की त्यांनी हे दिव्य चरित्र कसे लिहिले. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21 अंतिम अध्याय, ज्यामध्ये स्वामी समर्थांची समाधी, ग्रंथाचा शेवट आणि लेखकाची विनम्र प्रार्थना आहे. सुंदर देवमंदिरे बांधली गेली होती. त्यामध्ये चौक, बैठका आणि विविध व्यवस्था केल्या होत्या. जेव्हा मंदिरावर कळस ठेवला गेला तेव्हा सर्वांनी सांगितले की मंदिराचे कार्य पूर्ण झाले. त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथही आता 20 अध्यायांपर्यंत पूर्ण झाला होता. स्वामी समर्थांनीच कृपा करून हा ग्रंथ लिहून घेतला होता. आता 21वा अध्याय म्हणजे जणू या ग्रंथाचा कळस आहे. भक्तांच्या कल्याणासाठी हा ग्रंथ पूर्ण व्हावा अशी प्रार्थना केली जाते. स्वामी समर्थांच्या मनात आता आपला अवतार संपवण्याचा विचार आला, म्हणून त्यांनी जड देह सोडून आपल्या दिव्य स्वरूपात जाण्याचा निर्णय घेतला. शके 1800 बहुधान्य संवत्सर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी मंगळवारचा दिवस होता. त्या दिवशी 3 प्रहर गेले. 4था प्रहर सुरू झाला. स्वामी समर्थांनी मन पूर्णपणे एकाग्र केले आणि ते आपल्या आत्मस्वरूपात मग्न झाले. योगशास्त्रानुसार त्यांनी शरीरातील षटचक्र भेदले आणि ब्रह्मरंध्रातून आत्मज्योत बाहेर पडली. त्या क्षणी त्यांच्या हृदयातून दिव्य तेज प्रकट झाले आणि त्यांनी देह सोडला. तेव्हा स्वामी समर्थांच्या जवळ सेवेकरी होते. त्यांच्या मनात प्रचंड दुःख झाले. ते सर्वजण रडू लागले. तो शोक शब्दात सांगता येणार नाही. अक्कलकोटमधील सर्व लोक दुःखाने आक्रोश करू लागले. जर त्या प्रसंगाचे पूर्ण वर्णन केले तर तो शोक समुद्रासारखा विशाल होईल. स्वामी समर्थांनी आपल्या लीलांमधून लोकांना सद्मार्ग दाखवला. अज्ञानात अडकलेल्या लोकांना त्यांनी मुक्त केले. त्यांचा हा महान महिमा शब्दात पूर्णपणे सांगणे शक्य नाही. यानंतर या ग्रंथाचे लेखक स्वतःची माहिती सांगतात. लेखक म्हणतात, कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावात माझा जन्म झाला. मी चित्पावन ब्राह्मण जातीचा आहे. माझे आडनाव थोरात आहे. माझे नाव विष्णू आहे. मी बळवंत आणि पार्वती यांचा पुत्र आहे. माझे बालपण तिथेच गेले. नंतर मी कोपर्ली गावात आलो आणि तिथे मला शाळेत उपशिक्षकाची नोकरी मिळाली. त्या ठिकाणी मारवाडी समाजातील शंकरशेठ नावाचे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांची स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती. ते रोज भावनेने स्वामींची पूजा करत. एकदा त्यांच्या मनात स्वामीचरित्र ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी मला सांगितले आणि मी स्वामी समर्थांचे गुणगान सांगू लागलो. त्यातूनच मी हा स्वामीचरित्र ग्रंथ लिहिला. लेखक म्हणतात, माझी बुद्धी खूप कमी आहे, तरीही स्वामी समर्थांच्या कृपेने मी हा ग्रंथ लिहिला. मी जाणीवपूर्वक सोप्या आणि व्यवहारातील भाषेत हा ग्रंथ लिहिला आहे, जेणेकरून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना तो समजेल. लेखक पुढे संपूर्ण ग्रंथातील अध्यायांचा सारांश सांगतात. पहिल्या अध्यायात मंगलाचरण आहे. देवतांची स्तुती करून ग्रंथाची सुरुवात केली आहे. दुसऱ्या अध्यायात स्वामी समर्थ कर्दळी वनातून प्रकट झाल्याची कथा आहे. तिसऱ्या अध्यायात स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि तेथील महिमा सांगितला आहे. चौथ्या अध्यायात 2 खोटे संन्यासी स्वामींना छळण्यासाठी आले होते. 5व्या अध्यायात बडोद्याचे राजा मल्हारराव यांनी स्वामींना नेण्याचा प्रयत्न केला. 6व्या अध्यायात यशवंतराव सरदारांना स्वामींनी दाखवलेला चमत्कार सांगितला आहे. 7व्या अध्यायात विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची भक्ती वर्णिली आहे. 8व्या अध्यायात शंकर नावाच्या गृहस्थाला स्वामींनी दुःखातून मुक्त केले. 9व्या अध्यायात सुंदर मठ बांधण्याची कथा आहे. 10व्या अध्यायात चिदंबर दीक्षित यांची कथा आहे. 11वा, 12वा आणि 13वा अध्याय बाळाप्पा यांच्या जीवनावर आधारित आहेत. 14व्या अध्यायात भक्तिमार्गाचे वर्णन आहे. 15व्या अध्यायात बसाप्पा तेली या भक्ताची कथा आहे.
16वा आणि 17वा अध्याय हरिभाऊ मराठे यांच्या भक्तीवर आधारित आहेत. 18व्या अध्यायात स्वामीसुतांचे भाऊ दादाबुवा यांची कथा आहे. 19व्या अध्यायात वासुदेव फडके आणि तात्या यांची कथा सांगितली आहे. 20व्या अध्यायात एका गरीब गृहस्थाला मिळालेल्या भाग्याची कथा आहे. आणि 21व्या अध्यायात स्वामी समर्थांची समाधी आणि ग्रंथाचा शेवट आहे. स्वामी समर्थांनी असा आशीर्वाद दिला, जो भक्त भावनेने हे चरित्र वाचेल त्याला दीर्घ आयुष्य, आरोग्य, संपत्ती आणि संतती मिळेल. त्याची कीर्ती वाढेल, त्याच्या मुखात सरस्वती वास करेल आणि शेवटी तो भवसागरातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करेल. लेखक शेवटी विनंती करतात, मी खूप साधा आणि कमी बुद्धीचा माणूस आहे, तरीही भक्तिभावाने मी हा ग्रंथ लिहिला. जर काही चुका झाल्या असतील तर कृपया राग मानू नका. स्वामी समर्थांची कथा म्हणून हा ग्रंथ आदराने वाचा. लेखक शेवटी भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांची स्तुती करतात. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध हे सर्व अवतार परमेश्वराचेच आहेत. स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे एक सुंदर बाग आहे. त्या बागेतून फुले वेचून मी ही एक छोटी माळ तयार केली आहे. ती माळ स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो. मित्रांनो, हे होते श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 21. या अध्यायात आपण पाहिले स्वामी समर्थांची समाधी, ग्रंथाचा समारोप आणि लेखकाची नम्र प्रार्थना. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. इथेच आपले 21 दिवसांचे पारायण समाप्त झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.